नमस्कार. मी डॉक्टर प्राची देशमुख. मी नाशिकमध्ये न्यूरोलॉजिस्ट आहे. आपण आज जाणून घेणार आहोत, की एपिलेप्सीच्या पेशंटमध्ये म्हणजे ज्याला आपण फिट, मिरगी किंवा अपस्मार असं म्हणतो, त्या पेशंटमध्ये डाएट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि मेडिकेशन्स यांचा इम्पॉर्टन्स काय आहे? सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात डाएटबद्दल म्हणजेच आहाराबद्दल. एपिलेप्सीच्या पेशंटने वेळेत आहार घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. एपिलेप्सीच्या पेशंटने शक्यतो उपाशी राहणं किंवा उपवास करणं अशा गोष्टी टाळाव्यात. आता आहारामध्ये काय घ्यावं? तर आहारामध्ये पेशंटने सकस आहार म्हणजेच न्यूट्रिशन्स युक्त असलेला त्यामध्ये फळं, भाज्या, प्रोटीनयुक्त पदार्थ, नट्स यांचा समावेश करावा. कॉफी, चहा यांचं प्रमाण कमी असावं, कमी घ्यावं. त्यानंतर आर्टिफिशियल कलर्स, आर्टिफिशियल स्वीटनर्स किंवा प्रिझर्व्हेटिव्ह असलेलं फूड ज्याला आपण पॅकेट फूड म्हणतो, असे पदार्थ टाळावेत. त्यानंतर किटोजेनिक डाएट हा एक एपिलेप्सी ट्रीटमेंटचा पार्ट आहे. काही पेशंट्समध्ये काही एपिलेप्सीच्या पेशंटमध्ये आपण किटोजेनिक डाएट ट्रीटमेंट म्हणून वापरतो. तर हे किटोजेनिक डाएट म्हणजे नेमकं काय? तर जास्त चरबीयुक्त पदार्थ आणि प्रोटीनयुक्त पदार्थ आणि कार्बोहायड्रेट म्हणजेच कार्बोदके हे कमी प्रमाणात घ्यावेत. पण हा आहार हे आपण तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा. त्यानंतर व्यसनांचं प्रमाण म्हणजे अल्कोहोल वगैरे ह्यांचं प्रमाण कमी करावं. त्यानंतर लाईफस्टाईल चेंजेसमध्ये आपण पाहूया, की या पेशंटने लाईफमध्ये स्ट्रेस, ताणतणाव पूर्वक जे काही ज्यांचं असेल लाईफ, तर ते ताणतणाव कमी प्रमाणात करावेत. ह्यासाठी योगा, मेडिटेशन अशा गोष्टी उपयुक्त ठरतील. त्यानंतर झोप ही व्यवस्थित घ्यावी. कमीत कमी एक 6 ते 8 तास झोप घेतली गेली पाहिजे. जागरण वगैरे अशा टेन्शन अशा गोष्टीने अशा पेशंटमध्ये फिट्स ट्रिगर होऊ शकतात. सो या गोष्टींची पण काळजी घेण्यात यावी. त्यानंतर तिसरा म्हणजे सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे, की एपिलेप्सी मेडिकेशन. तर एपिलेप्सी मेडिकेशन्स हे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. त्यानंतर जे काही मेडिसिन्स आपल्याला डॉक्टरांनी दिलेले असतील, ते वेळेवर घेणं आवश्यक आहे. शक्यतो एकही या गोळींचा डोस मिस करू नये. त्यामुळे फिट्सचं प्रमाण वाढू शकतं. त्यानंतर ट्रीटमेंटचा कालावधी हा तर एपिलेप्सी पेशंट च्या ट्रीटमेंटचा कालावधी हा कमीत कमी 3 वर्षापर्यंत तरी असतो. तर त्याच्या आधी किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिसिन्स बंद करू नयेत. आणि त्याच्यानंतर 3 वर्षानंतर सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते मेडिकेशन बंद करण्यात यावेत. 3 वर्षानंतर मेडिकेशन बंद केल्यानंतर सुद्धा एक 5 ते 10% लोकांमध्ये पुन्हा फिट येण्याची शक्यता असतात. तर अशा वेळेला पण तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा ट्रीटमेंट सुरू करावी लागते. अशा रीतीने आपण पाहिलं, की डाएट, लाईफस्टाईल चेंजेस आणि मेडिकेशन ह्या तीनही गोष्टी फिट कंट्रोलसाठी आणि नॉर्मल लाईफ जगण्यासाठी एपिलेप्सी पेशंटमध्ये आवश्यक आहेत. धन्यवाद.